भरून घ्यायचं? काय भरून घ्यायचं? माती होय. तर मंडळी आम्हाला जायचंय बघा आता भगवती मंदिराला. तुम्ही बघू शकता इकडे ह्या गडावर भगवती मंदिर आहे. तिकडं भगवती मंदिर आहे ते बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यापूर्वी आम्ही हे रत्नदुर्ग शिवसृष्टी बघणार आहे. हे आता नवीन झालंय बरं का शिवसृष्टी, अगोदर नव्हतं. हात लावायच नाही बघा कशाला. ही शिवसृष्टी बघणार आणि पुन्हा आम्ही जाणार तिकडं भगवती मंदिराकडे. चला मला शिवसृष्टी दाखवते जे नवीन झाले आता. चला आता आज जाऊया आपण. चला मुलांनो चलो. अरे खायचं तर किती वेळा होते, सारखं खायचंच म्हणताय. तर इकडे अगोदर तिकीट काढायला लागते बघा. 30 रुपये. 30 रुपये ना? 50? मला 15. चला 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 चलो. ऑनलाईन मग ते तुमची लहानच आहे ना बारकी, कुठे गेले? रत्नदुर्ग शिवसृष्टी हे ह्या वर्षी झाले बघा. आम्ही गेल्या वर्षी आलो होतो भगवती मंदिराला, त्यावेळेस नव्हतं त्याचं बांधकाम चालू होतं वाटतं. तिथं बघू शकता तुम्ही, तिकडे आहे बघा भगवती मंदिर. किल्लाच तयार केलाय वाटतं बघा. हे समुद्र आहे जे समुद्रातली हे हां तयार केलेलं आहे नुसतं. बंद पडली होती असेल की जहाज अजून ती मोडलं म्हण, भंगारला घातलं. चुकीच केलं करायला नको. ती पिकनिक स्पॉट आहे. ती कुठनं जहाज येऊन अडकलं आणि त्याला पिकनिक स्पॉट बनवले लोकांनी. पैसे काढतात ना मस्त. गुलाबा उधर से जाना पड़ेगा, अपने को इधर से नहीं जाना पड़ेगा. झूम करून नाही माझ्याकडे पैसे होते. कंटाळा आला. ड्रायव्हिंग केव्हा करणार तुम्ही आता? स्नेहल जायचं 5 दिसनास पण तू माहिती आहे काय? तयार केले बघा. हे काय दगड आहे काय खरं? हे इकडे या मुलांना, इकडे या. जहाज आहे, जहाज जहाज. हे वय हे काय माहित काय आहे. संध्याकाळी भारी बघायला, लाईट लावते संध्याकाळी. रेलिंगच्या आत जाऊ नये. गुराब युद्ध नौका. नाही नाही सिमेंटचं आहे. ती कलर दिलाय लाकडाचा, लाकडी कलर दिलाय, सिमेंटचं बनवलंय. ते लॅम्प तर किती जुनी गंजलेली लावलीत बघ, असं दिसावं म्हणून. हा दुबईचाच नाही. हा होय. 4 म्हणजे काय मला कळलंच नाही. काय सांगू तुम्हाला. छान आहे इकडं. समुद्र बघ किती स्वच्छ. पाणी कसं दिसते एकदम आकाशी कलर. आकाशी चंद्र सोडून तू मला काय जिथनच बघून घ्या तुम्ही. रत्नदुर्ग शिवसृष्टी श्रेयाने हे काय तुम्हाला दाखवते इथनच. आणि रिअल मध्ये बघायला पण कधीतरी या रत्नागिरीला. चला आता आणखीन काही पॉइंट्स राहिलेत रत्नदुर्गवरील,
तेवढं आपण बघूया. इकडे बघा सगळं जुन्या काळातलं प्राचीन काळातलं किल्ले हेच आहे बरं काय, तर नवीन काही नाही. तुम्ही बघू शकता इकडे वारकरी. संध्याकाळी छान वाटतं, लायटिंग लावतात ना इथं. ही सगळी लायटिंग चालू होतात, त्याच्यात पण लायटिंग आहेत. आता काय हे बघितलं घेत ना आपण वरनं. आता तिथं तर एवढं भयानक ऊन आहे तिथं. इकडे बघा महाराजांचा पुतळा आहे आणि इकडे मुरुड जंजिरा किल्ला. हा मुरुड जंजिरा किल्ला बघा. हा इतिहासातला असा एक किल्ला आहे ना, ह्या किल्ल्याला कुणीच म्हणजे जिंकू शकलं नाही असा एक किल्ला आहे मुरुड जंजिरा. आम्ही रायगडनंतर जाणार होतो तिकडे बघायला, पण तिकडे पर्यटकांना नाही अलाउड जाण्यासाठी आतमध्ये, म्हणताना गेलो नाही. कान्होजी आग्रे. हे इकडे जायचं नाही का? चला आपण जाऊन येऊया. त्यांचं फोटोशूट चालू आहे, आपण तोपर्यंत बघून येऊया इकडे काय काय आहे. झालं इकडे एंड आहे, इकडे बाकी काय बघायसारखं नाही आहे आपलं. हां रायगड किल्ला आहे बघा इकडं. काल आम्ही जाऊन आलो रायगडावर. इकडे तिकडे प्रतिमा आहे इकडं त्याची. उन्हामध्ये फिरायचं म्हणजे ना काही खरं नाही. तरी आपण हिवाळ्यामध्ये आलो तरी पण एवढं ऊन आहे. इकडे बघा वीर बाजी प्रभू देशपांडेंची मूर्ती पुतळा आहे आणि इकडे तानाजी मालुसरेंची आहे आणि तिकडे कान्होजींची. आणि हा सुवर्णदुर्ग आहे बघा. आणि इथं कुरकुरे भेटत नाही. शिवकालीन झोपडी. मी दुकान नावाला सांगते. ह्याला काय आत बघायला येत नाही, काय नाही जाऊन. त्याने आज पाठवायला पाहिजे. शिवकालीन गाव. छोटे छोटे माणसं. हे काय शिवकालीन बाजारपेठ आहे का इथं? बाजारपेठ दिसते हो. मम्मी बाजार घेऊन येऊ का आतलं? बाजार घेऊन येऊ काय म्हणत ना. हां मोबाईलमध्ये नाही, पूर्ण मोठं घर दिसायला लागलं. घरच वाटायला लागलं. रियाल दाखवाय म्हणजे वाटणार. अरे हे नको. पटकन जाऊन पटकन ये. आज बस झालं. आज जा जा. हां बस बस बस. तुम्ही बघू शकता, रियाला बघितलं की तुम्हाला कळेल. हातला नको हातला नको हातला नको. तर मंडळी आम्ही आलो आहे आता बघा आई भगवतीच्या मंदिराला, बाले किल्ला इथे. इकडे आम्ही गाडी पार्किंग केली. इथे आहे बघा आमची गाडी. चला बरं जाऊया. नाही नाही झालं की उंच कुठलं तर इथंच तर आहे. हे काय माझं आहे. चपल्या कुठं काढायचं आपण? भगवती देवी मंदिर. हे तिसऱ्यांदा आले मी. तुम्ही एकदा घेऊन आला, पप्पू एकदा घेऊन आली आणि परत आम्ही सगळे गणपतीपुळे रत्नागिरी हेच फिरायचं झाले. तर इकडे आहे बघा देवी भगवतीचं मंदिर.
देवाचं दर्शन अगोदर घेण्या पूर्वी हे काय चालू आहे. भगवती देवीचं मंदिर पण खूप मोठं आहे बरं, किल्ल्यावर आहे, बाले किल्ल्यावर. शिवाय एवढं डू नॉट टच. हां इथं तर पैसे लावायचं. ही बघी गेल्या वेळा आलं तर आमच्या पडील भरलं शेतच लागलं होतं इथं. लागतेच का बघा तिथे खोच असल्यामुळं का नाही. विष मागून मग लावायचं. चेंज पाहिजे ना. ही भगवती देवीच्या मंदिराचं पाठीमागचं भिंत आहे. तर इथं बघा असं आपली इच्छा मागून कॉईन लावायचं असते. कॉईन चिटकलं तर आपली इच्छा पूर्ण, नाही चिटकली तर आपली इच्छा पूर्ण. असं इथली महती आहे. ही खोच कसं पडलंय पैसे लावून. तर इकडे बघा आम्ही आता आई भगवती देवीचं दर्शन घेऊन असं वर आलो इथं. आणि हे असे कडेनं तट बांधले आणि इथं राऊंड फिरायचं आहे सगळं. म्हणजे ह्या किल्ल्याच्या भोवती, मंदिराभोवती समुद्रच आहे. चला आता आपण याचं एक राऊंड घेऊ. आणि इथं पण मस्त व्ह्यूज आहे बरं का. सगळं साईडला समुद्रच आहे आणि मधीच मंदिर असल्यामुळे बघायला पण छान वाटते. तुम्हाला दिसत असेल बघा इथं समुद्र. आम्ही मगाशी तिथं दिसतंय ना ते फिश मार्केट आहे, तिथून आलो आम्ही. अगं टोचा मारायला बिरायला या. हे असंच आहे पूर्ण गोल राऊंड मारायचं असंच. हा राहू दे बस काय तेच. हा कडे ना असं बुरुज आहे आणि बस क्या बुरुज. झालं बघा भगवती देवीचं दर्शन पण. चला जाऊया आता. गोळा खायचा आहे.